नमस्कार. मी आपल्यासमोर संत चोखामेळा यांचा अबीर गुलाल हा अभंग म्हणजे त्यातील पहिलं चरण आपल्यासमोर सादर करतोय. तर हे चरण सादर करून मी त्याचा जो गर्भित अर्थ आहे, जो संत चोखामेळा यांनी आपल्या या मनुष्य जातीला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मलाही त्यातून काही जो अर्थ उमगला तो आपल्यासमोर मांडण्याचा पूर्ण भक्तीने प्रयत्न करतो. मी आपल्यासमोर सादर करतो हे पहिले चरण. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे चरण जे संत चोखामेळा यांनी लिहिलेलं आहे. संत चोखामेळा यांनी या अभंगामध्ये पहा आपल्या पूर्ण ज्या अर्थ भावना आहेत या व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परमेश्वरापर्यंत पोहोचायचं तर आहे, पण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग काय आहे हा सांगण्याचा त्यांनी ह्या पहिल्या चरणातून फार सुंदर पद्धतीने उकलण्याचा प्रयत्न केला आहे. काय होते, त्यावेळेस अशी परिस्थिती होती की मंदिरात जायचं आहे, परमेश्वराच्या पायाशी डोकं टेकायचं आहे, त्याला स्पर्श करायचा आहे, पण विशेष करून त्या काळी तसं होऊ देत म्हणजे करू देत नव्हते. म्हणजे जे जातीहीन आहेत म्हणा किंवा त्यावेळी जाती धर्म जाती याचं जरासं अवडंबर जे होतं हे फार होतं आणि त्यामुळं गोरगरिबांना आणि दीनदुबळ्यांना आणि विशेष करून जातीचा अवडंबर माजवणारे जे लोक होते हे त्या काळी गोरगरिबांना मंदिरात प्रवेश करू देत नव्हते किंवा गाभाऱ्यात प्रवेश करू देत नव्हते, परमेश्वराचं दर्शन घेऊ देत नव्हते, कारण की त्यांचं मन पूर्ण जातीमध्ये अडकलेलं होतं. पण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा मुळात जातपात हा नाहीच आहे किंवा असंही नाही की परमेश्वरापर्यंत त्याच्या पायाशी माथा टेकता यावा, ती एक भावना आहे आपली. पण चोखामेळा यांनी फार सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की आम्हाला जरी तुम्ही तिथं प्रवेश नाही करू दिला तरी आम्ही आमच्या मार्गानं, आमच्या भक्ती मार्गानं आम्ही तिथंपर्यंत पोहोचू, आम्ही अभंग गाऊन तिथंपर्यंत पोहोचू, आम्ही ती भक्ती नामस्मरण करून आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू, असं परमेश्वराला चोखामेळा आणि या पूर्ण समाजाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
की उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग. बघा ना, म्हणजे जातीपातीमुळं परमेश्वरापर्यंत ते पोहोचू शकले नव्हते. त्या काळी तसं होतं की परमेश्वराच्या मंदिरात सुद्धा प्रवेश केला जात नव्हता. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की आम्हाला तिथं पोहोचू जरी नाही दिलं तरी आम्ही या तुझ्या पायथ्याशी, तुझ्या उंबरट्याशी तुझ्या बसून आम्ही भक्तिमार्गानं आणि आर्त भावनेनं तुला मी हाक घातली तर ती तुझ्यापर्यंत पोहोचणार. हा आत्मविश्वास संतांना, पूर्वीच्या आणि संत जनांना होता. त्यामुळे त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केला. हा संत चोखामेळा यांनी सांगण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही गरीब आहोत, आम्ही दीनदुबळे आहोत, आम्ही तुझ्यापर्यंत कसं पोहोचू आम्हाला समजत नाही. पण कुठली गोष्ट मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केल्यानंतर काही ना काहीतरी मार्ग सापडतो. आणि त्या उक्तीप्रमाणे संत चोखामेळा म्हणतायत की तुझ्या पायरीशी बसून आम्ही पूर्ण भक्ती करू आणि आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू. हा आत्मविश्वास त्यांनी जागवला. आता संत चोखामेळाने ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या काळात मला सुद्धा असा अर्थ उमगलेला आहे, जो अर्थ आहे तुम्हाला सांगतो की सध्या सगळं काही म्हणजे परमेश्वरापर्यंत अगदी सहज आपण पोहोचतोय. आपण कुठल्याही मंदिरात जाऊ, कुठल्यापर्यंत सगळं काही करतोय आपण. म्हणजे जे काही साम दाम दंडभेद जितकं काही करण्याचा प्रयत्न सगळेजण करत आहोत. म्हणजे सगळं अगदी म्हणजे दान धर्म असू दे किंवा देणगी रूपात असू दे किंवा इतर गोष्टी असू देत किंवा आपण फार प्रवास करून आपण फार दूर दूर आपण परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी तीर्थस्थानी वगैरे आपण जातोय. हे सगळं करत असताना मला असं वाटतं की आपण हे सगळं करत असताना मात्र मनानं कुठं तर आपण दीन आहोत. हा मी असं यासाठी म्हणतोय कारण की आपण सगळं काही ज्या ऐहिक गोष्टी आहेत, ऐहिक गोष्टी म्हणजे आपण गाडीने तिथंपर्यंत जाऊ, आपण चालत जाऊ, वॉटेवर, जे आपण काही तिथंपर्यंत जायचा प्रयत्न करतो, सगळं करतोय, पण आपण मनानं आणि आपल्या हृदयानं आपण परमेश्वरापर्यंत किती पोहोचलोय आपण परमेश्वरापर्यंत. हा एक मोठा म्हणजे मोठं गहन प्रश्न आहे. हे सगळं काही आपण सगळे पोथी पुराण अगदी सगळं आपण वाचतोय, पण खऱ्या भक्तिभावानं आणि खऱ्या अर्थानं जे संतांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, हा अर्थ मुळात अजून कितपत उमगलेला आहे आपल्याला अजून माहीत नाही. कारण सगळं आपण पोथी पुराण सगळं काही आपण वाचतोय, सगळं करतोय, पण खरं परमेश्वरानं जे सांगितलेलं आहे आपल्याला आणि संतांनी जे परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आपण तो भाव बाजूला ठेवून आपण बाकी सगळं करतोय. त्यामुळे आपण असं वाटतं की सध्याच्या काळात आपल्याकडे सगळं पैसा, श्रीमंती, अगदी गाडी, बंगला, आपल्याकडे तिथंपर्यंत जाण्याचा मार्ग सगळं आहे आपल्याकडे, बस सगळे मार्ग उपलब्ध आहेत. पण खऱ्या अर्थानं आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर तो मार्ग आहे आपला भक्तिमार्ग, नामस्मरण. आणि या नामस्मरणानं आणि भक्तिमार्गानं आपण हृदयानं तिथं कनेक्ट झालं पाहिजे, हे सांगण्याचा या अर्थ चोखामेळा यांनी केलेला आहे. आणि जो परमेश्वरापर्यंत जर पोहोचायचं असेल आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. त्यामुळं मी असं म्हणतोय की आपण मनानं दीन आहोत. आपण खऱ्या अर्थानं जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला, संतांनी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे जर आपण शांत चित्तानं जर विचार केला, आपण शुद्ध मनानं जर विचार केला, तर आपल्याला जाणवेल की खरा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग आहे भक्तिमार्ग आहे. आणि ती भक्ती देखील अशी वरवरची भक्ती आपली नसावी, ती आर्त भक्ती पाहिजे. परमेश्वराला आर्त हाक मारणारा भक्त पाहिजे. इतर दांभिक गोष्टी करणारा, इतर गोष्टी कर्मकांड या गोष्टी आपण करणारा भक्त नको आहे परमेश्वराला. मग आपण म्हणतो की आपली भक्ती का परमेश्वराने ऐकली नाही, आपण या गोष्टी केल्या पाहिजे, असं मला अर्थ जो सापडला यातनं, या उक्तीतून तुम्ही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं आपल्याला सध्या या काळामध्ये मनानं, हृदयानं परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. मनानं दीन होण्यापेक्षा मनानं आपण फार परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची खरी भक्ती आणि खऱ्या भक्तीनं श्रीमंत होण्याची जास्त गरज आहे, असं मला वाटतंय. त्यामुळं मला जे वाटलं, ते भावना आपल्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे जे संत आहेत, हे संत लोक फार फार महान होते.
त्यांनी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला दाखवलेला आहे खरा, पण तो आपल्याला कितपत उमगला आहे हा विचार करण्याची ही वेळ आहे. आणि त्यामुळं आपण खऱ्या अर्थानं मी जे आता बोललो, मी बोललो म्हणण्यापेक्षा जे संतांनी जे वधवून घेत आहेत आपल्याकडून, त्यांनी जो अर्थ त्यांनी जे सांगितलेलं आहे ना, परमेश्वर आपल्याला दाखवू पाहत आहे की काय करायला पाहिजे आपण. हे जे परमेश्वरानं मला थोडंसं जे सांगण्याचा मी परमेश्वराला आणि संतांना जे सांगितले ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे, प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हा आपल्याला पर्यंत जर पोहोचला खऱ्या अर्थानं, तर मी जो आता काही मिनटं मी जी घेतली ही सार्थक झाली असं म्हणेन. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी. वासुदेव हरी. श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय.